स्वयंपाक हा अनेक महिलांचा छंद असतो। शिंगवे परिवारातील पूनम शिंगवे यांनी याच छंदातून नवकार कुकिंग अकॅडमी स्थापन केली आहे। इथे त्या अनेक महिलांना स्वयंपाकाचे धडे देणार आहेत। त्यांनी सुरू केलेल्या या अकॅडमीचे काल उद्घाटन झाले। महिला दिनानिमित्त मेट्रो न्यूजच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधलाय। अहमदनगर शहरामध्ये प्रथमच हॉटेलपेक्षाही जास्त रुचकर, शुद्ध आणि सात्विक पदार्थ घरच्या घरी बनवण्यासाठी नवकार कुकिंग अकॅडमीचा शुभारंभ महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आलाय। अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका शीतलताई जगताप आणि मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मुणोत यांच्या शुभ हस्ते हा समारंभ संपन्न झालाय। यावेळी नगरसेविका मीनाताई मुणोत, हायजीन फर्स्ट संस्थेच्या संस्थापिका वैशाली गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान नवकार कुकिंग अकॅडमीच्या संचालिका पूनम वैभव शिंगवी आणि परिवाराच्या वतीने करण्यात आला। प्रास्ताविकानंतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात। शुभेच्छा व तसेच नवकार अकॅडमी कुकिंग स्पेशल क्लास महिलांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। शिंगी परिवाराने ह्या ठिकाणी आपल्याला जी अकॅडमी उपलब्ध करून दिली आहे त्याचे सर्व महिलांनी उपभोग घ्यावा व आपल्या मैत्रिणींनी तसेच त्यांच्या मैत्रिणींना सांगून की अकॅडमीला भरपूर प्रोत्साहन द्यावा व जे नवनवीन पदार्थ आहे आजकाल टिफिनमध्ये द्यायचं म्हणलं तरी मुलं खात नाही। व्हेजिटेबल्स नको म्हणतात, जे कडधान्य ते नको म्हणतात, घरचे जेंट्स पण म्हणतात ते खाऊ खाऊ रोज बोर झालं। घरच्या लेडीजचा एक प्रश्न असतो की रोज काय भाजी करू आता। बाहेरच्या बायका अशी कोणती भाजी करतात का जेंट्सला बाहेरच्यांचा आवडतं? भाजी तीच असते, फक्त प्रकार वेगवेगळे असतात, मसाले वेगवेगळे असतात। ते आपण ह्यात ऐकून शिकून घ्यावे व त्याचा उपभोग घ्यावे आणि टेस्टला मला बोलवलं तरी जमेल। केक्स वगैरे सगळं सिजनेबल ते शिकवते, तर तिला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। ती खूप चांगलं काम करते, तर तिच्यासाठी तिच्या परिवाराला खूप मोठा धन्यवाद आहे की त्यांनी तिला ही संधी दिली, तिला बाहेर पडण्यासाठी म्हणजे तिला हे केलं। खरंच आहे की म्हणजे तिच्यापेक्षा जास्त परिवाराचा त्याच्या हात आहे असं समजायचं की त्यांनी तिला एवढी मोठी संधी दिली की तू कर, काहीतरी तुझ्यामध्ये आहे तर तू दाखवते सगळ्यांना। तर तिचंही खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि मीनाताईंना मी 2 शब्द बोलण्याची म्हणजे विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे। मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मुणोत यांनी अकॅडमीच्या माध्यमातून पूनम शिंगवी यांना नवा आदर्श निर्माण केल्याचं नमूद केलं। पूनम दीदी यांचा जो छंद आहे कुकिंग, आपल्या छंदाच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही विविध नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज येतात, त्या रेसिपीज अहमदनगर मधील महिलांना त्याचा जास्तीत जास्त त्या रेसिपीज मध्ये किंवा आईस्क्रीम ज्या ज्या काही गोष्टी त्यांना येतात त्या महिला त्यामध्ये पारंगत व्हाव्या, ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी जे सुरू केलंय नवकार कुकिंग अकॅडमी, ह्याला मी सर्वप्रथम हायजीन फर्स्ट तर्फे खूप खूप शुभेच्छा देते। आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा पूनमशी बोलण्याचा संपर्क आला मला, त्यावेळेस एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की आपल्यामध्ये जर जिद्द आणि चिकाटी असेल तर आपल्यासाठी सर्व काही शक्य आहे। आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आजचा हा सोहळा। मला असं वाटतं की आपण महिला दिनानिमित्त सांगू इच्छिते की आपल्यामध्ये ज्या काही कला आहेत किंवा जे आपल्याला काहीतरी व्यक्त होण्याची इच्छा असते, हे प्रत्येक महिलेने आपल्या छंदातून नेहमीच व्यक्त झालं पाहिजे। जैन समाजातील महिला या चूल आणि मूल या पलीकडे जाऊन उद्योजिका होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत। हायजीन फर्स्ट वैशाली गांधी यांनी सध्याच्या काळात हॉटेलिंग संकल्पना समाजात मोठ्या प्रमाणात रुजली असून स्वच्छता आणि सात्विकताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे घरच्या घरी पदार्थ बनवणे शिकण्यासाठी नवकार अकॅडमी महिलाचा दगड ठरणार आहे। नगरसेविका मीनाताई चोपडा यांनी यावेळी शुभेच्छा दिल्यात। कुकिंग मध्ये मास्टर असलेली ही पूनम नगरकरांना ही सोन्याची संधी मिळालेली आहे। आता सध्या मुलींना, नवीन सुनांना काही शिकायचं, नवीन काही करायचं ह्याची आवड आहे आणि नुसतं चूल आणि मूल हे दोन्ही क्षेत्र सांभाळून आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे। आपल्याला जे आवड आहे, कोणाला संगीतात आहे, कोणाला कुकिंग मध्ये आहे, कोणाला
दुसरं काही शिकण्यात आहे त्या शिकण्यासाठी नगरच्या आपल्या समाजात आता मी खूप ठिकाणी कार्यक्रमाला जाते. मला खरंच इतकं बरं वाटतं. आपल्या स्टेजवरीलच पाहणं वैशाली हिने आपण कधी म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हायजीन हा शब्द सुद्धा नीट कोणीतरी ऐकला सुद्धा नसेल, की स्वच्छता कशी ठेवायची. हॉटेल्समध्ये आपण जेवताना खूप छान वाटतं, पण आतमध्ये किचन मध्ये गेल्यानंतर किती स्वच्छता आहे, किती काय आहे हे आता वैशालीमुळे सगळे हॉटेल्स वाले अगदी अलर्ट झालेले आहेत की नको कधीतरी वैशाली आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग काढून पेपरमध्ये देईल, नाही तर कुठेतरी मुलाखत मध्ये सांगेल, म्हणून त्यांना आता त्याचा चेक बसलेला आहे. नगरसेविका शीतल जगताप यांनी नवकार कुकिंग अकॅडमीच्या माध्यमातून पूनम शिंगवी यांनी प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं व्रत घेतलं आहे. वेगवेगळे पदार्थ, विविध प्रकारचे मसाले वापरून केलेल्या भाज्या, आईस्क्रीम हे अकॅडमीचे वैशिष्ट्य असून त्याचा लाभ महिलांनी घेण्याचं आवाहन यावेळी केलं. वैभव शिंगवी कड्याची राहणार. आता नगरमध्ये मी कुकिंग क्लासेस घेऊन येत आहे. या कुकिंग क्लासचं वैशिष्ट्य असं की आपण सिजनेबल सगळे क्लास शिकणार. प्रॉपर एक असं नाही की प्रत्येक क्लासमध्ये अपडेट्स राहणार तुमचे, की केक म्हटलं तरी प्रत्येक वेळेस त्याचे फ्लेवर चेंज होणार, त्याचं टेक्निक चेंज होत असतं प्रत्येक वेळेस. कधी आपण आधी कुकरमध्ये करतो, कधी वाळू टाकून करतो, असं आता आपण विदाऊट वाळू टाकून करू शकतो. असं प्रत्येक ह्याच्यात नवीन नवीन हे होत झाले. त्यानुसार चवीचंही बदलत चालले, की चव आपण आधी केली पंजाबी भाजी, पण आताची पंजाबी भाजी खाल्ली की नाही ही वेगळी असं जे येतं, तर ते प्रत्येक कोर्स तुम्हाला अपडेट होणार तुमचा. त्याच्यानंतर हा क्लास फक्त शनिवार रविवार म्हणजे कसं आहे की सगळ्यांना सुट्टी असते आणि काहीतरी चेंज वीकेंड एन्जॉय म्हणतो ना, आपण पिक्चर बघतो, कुठं काय करतो, तर त्यानुसार हे वीकेंड एन्जॉय होणार तुमचं. आणि ह्याच्यात नॉलेज आणि टेक्निकलमध्ये तुम्हाला तुमची ती हॉबी होऊन जाणार, की नाही आम्हाला ते करायचं, ते शिकायचं आणि घरच्यांना ते नवीन खायला द्यायचं. त्याच्यानंतर अजून नुसतं तुमच्या क्लासेसमध्ये तुम्ही फॅसिलिटीज काय देतात ते महत्त्वाचं नाही, त्यामध्ये तुम्हाला किती ग्रास्पिंग होतं आहे आणि आमच्याकडून तुम्हाला कॉपरेशन किती होतं हे खूप महत्त्वाचं आहे. की नुसता क्लास केला आहे, तुम्ही बसले मी करते, तुम्ही नोट्स घेतल्या, तो विषय नसतो याच्यात. माझ्याकडं हा विषय की तुम्ही तो हँड्स ऑन होणार तुमचा. जवळजवळ 50% क्लासेस असे आहेत की तुम्ही स्वतः ते करायचे, की हातातून गेल्याशिवाय ते कळतच नाही तुम्हाला, की पीठ किती प्रमाणात भिजवायचं किंवा केकचं किती घट्ट पातळ ठेवायचं, असं चॉकलेटचं काय असतं टेम्परेचर वगैरे, असे सगळे असे चेंजेस आहेत आपल्या ह्याच्यात. एकदम घरच्यासारखं सगळ्यांना वाटेल की हां हक्काची जागा म्हणून आपण ते करू शकतो. आणि माहेरी आल्यानंतर पूनमकडून नवनवीन पदार्थ आम्हाला टेस्ट करायला भेटतात. पदार्थ एकदम छान असतात. प्रत्येक माझी मुलं पण ज्यावेळेस सुट्टीला येतात तिची पण फरमाईश असते मुलांची की मामीने आज हे बनव ते बनव. प्रत्येक टायमाला वेगवेगळी डिशेस असतात, ते विचारत असतात मुलांना की रेसिपी कशी, मामी काय केलं काय नाही. मुलांना पण फार आवडेल. यावेळी वैभव शिंगवी आणि सकला परिवारातील सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेत. म्हणजे पूनमच्या याच्यात म्हणजे विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आमच्या घरातल्या माझ्या पुतण्या असतील त्या प्रत्येक वेळेस क्लासला सुट्टीचं निमित्त शोधून हिच्याकडे क्लासला यायच्या, तिच्याकडून केक शिकवून घेतलं, तिच्याकडून आईस्क्रीमचे आईस्क्रीमचे प्रकार, पंजाबी डिशेस वगैरे हे पूनमकडून वेगवेगळे प्रकार त्यांनी शिकून घेतले. आणि आम्हाला दरवेळेस सुट्टीत जर ते पुण्यात शिकायला असल्या तरी गावाला आल्यानंतर हे सगळे आम्हाला पदार्थ बनवून देतात. विशेष म्हणजे एक की पूनम एवढी ग्रामीणमध्ये राहती, कडा म्हणजे काही मोठी सिटी नाहीये, पण तिचा आत्मविश्वास एवढा मोठा आहे की मी नगर शहराशिकायला जाऊ वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लोकांचे घेऊ शकते. तिने हिच्या आधी 4 महिन्यापूर्वी पण तसा प्रयत्न केला होता, पण एका विशिष्ट ठिकाणी जायचं, लोकांच्या फ्लॅटमध्ये घ्यायचं, त्यामुळे तिला तिचा आत्मविश्वास वाढला. एक जैन समाजातल्या मुली व्यवसाय करतात, पण कोणता व्यवसाय करतात, घरी येऊन कापड म्हणजे साड्याचा बिझनेस करा किंवा मेडिकलचा व्यवसाय करा, किराणा व्यवसाय करा, पण अशा पद्धतीचा व्यवसाय अजून तरी आमच्या समाजात तरी कोणी केला नाही. तिने एक तिची खुणबाट बांधली की मी ह्याच्यात माझं जे आहे ती मी सर्वांकडे मी पोहोचू शकते आणि तिच्यात ती 100% यशस्वी होईल एवढी खात्री आहे. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.